पद्धतीने. तुम्ही हे सगळे मुद्दे सांगितलेत. हा वेतनाचा किंवा त्यांच्या शिक्षित असण्याचा प्रश्न होता, पण याच्यापेक्षाही गंभीर, जर त्यांना वेतन मिळालं, जे काही नियमित वेतन आहे 27,000 समजू, तर त्या वेतनातही सगळ्यात मोठा प्रश्न हा त्यांच्या आरोग्याचा आहे. कारण जे ते काम करतायत त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळ्या व्याधी जडतात. त्या दृष्टीने काय संरक्षण आहे? तुम्ही जर काय परमनंट कामगार असाल तर तुम्हाला थोडंफार संरक्षण आहे. थोडंफार का म्हणतो, कारण त्यांना असं सांगितलं जातं की तुम्ही म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये जा, ती आपलीच आहेत, तिथे ट्रीटमेंट घ्या. पण तुम्ही कंत्राटी असाल तर तुमच्या पगारातनं ESICचे पैसे कापले गेलेले आहेत. ESICत गेल्याने सांगतात तुमचं कार्ड कुठे आहे. आज मुंबईमध्ये एकाही कामगाराचं कार्ड बनलेलं नाही गेल्या 15 वर्षात. आणि हे त्याच्यामुळे काम जास्त वेळ खाऊ, कठीण आणि हे होतं. इथं दोघं जणांना आणून बसवलेलं आहे, ते काय त्यांच्या आहेत. आता हा जो रामदास आहे, हा रामदास C वॉर्डमध्ये हाऊस गल्लीमध्ये काम करतो. हाऊस गल्ली म्हणजे काय, अतिशय 2 बिल्डिंगच्या मध्ये जेमतेम 1.5 फुटाची त्या हाऊस गल्लीमध्ये काम करण्याकरता जेव्हा मुलं घेतली जातात तेव्हा ती 25 किंवा 26 कमरेची घेतली जातात, तर ती आत घुसू शकतात. 28, 30, 32 वाला आत घुसू शकत नाही. तेव्हा 24च्या आसपासची कंबर हे त्याची रिक्वायरमेंट त्या गल्लीत जाण्याकरता. हा त्या गल्लीत काम करतो आणि त्या ज्या इमारती आहेत त्या सगळ्या मोडकळीला आलेल्या आहेत. त्याच्यातली जी टॉयलेट्स आहेत, ती टॉयलेटचा पाईप अर्ध्यात तुटलेला आहे आणि यांना तिथली घाण काढत असताना वरती कोणी जर काही टॉयलेटला गेला तर मानवी विष्ठा त्याच्या अंगावरती पडलेली आहे. ते आम्ही तुमच्याकडे मागे तुम्ही त्याच्यावरती कार्यक्रमही केला होता ABP माझाने. आजही त्याच्यात फरक नाही. म्हणून मी मगाशी म्हटलं ना, मोटरसायकल करता ही चांगली आहे, पण याच्याकरता काय शेड पाईप कोणी लावायचा. म्हणजे एकीकडे महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारला असं सांगतं की मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग आमच्या देशात, आमच्या राज्यात नाही आहे. आता हे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग नाही तर काय आहे, खाली तेच पडतंय, यांना तेच ओढावं लागतंय आणि अंगावरती पडतंय. या मुलाच्या अंगावरती पडलेलं आहे आणि आम्ही तक्रारी केलेल्या आहेत. आता आमच्यासमोर कोर्टात जाणं म्हणजे कोर्टात जा साधं. पण आजही आपल्याकडे अशा दर काही दिवसांनी बातम्या येतात की गटारामध्ये उतरले, गुदमरून मेला. आपल्या गाडीची PUC करताना त्या एक्झॉस्टमध्ये एक तो पाईप टाकतात आणि ते बघतात किती आहे. ही टेक्नॉलॉजी आणि गटारातली वायूची टेस्टिंग करणं ह्याच्यात फारसा फरक नाही. पण माणसाच्या जीवाचं मोल असेल तर ना. या काय पुढारी सगळे आमच्यावर राज्य करण्याकरता जन्माला आलेले आहेत, हे सेवा करत मरण्याकरता जन्माला आलेत. ही जर काय मानसिकता असेल तर काय. ती 4 वर्षाची होती, छोटा शिशूत होती, तर तिला शाळेत विचारतात ना